नमस्कार. आज आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी आणि आपण आज शिवनेरी किल्ला पाहणार आहोत आणि याचा संपूर्ण इतिहास, याची संपूर्ण माहिती आपल्याला इतिहास अभ्यासक विजय लोहार सर देणार आहेत. सर, आम्हाला याची सविस्तर माहिती तुम्ही सांगा आणि ती ऐकायला खूप आनंद होईल. धन्यवाद गायत्री. आपल्यासोबत आहेत गायत्री, अर्थातच सगळ्यांना योगासनं शिकवणारी श्रुती, त्याचबरोबर बांदकर सर आणि प्रसाददादा. सुहासिनी योग ग्रुपच्या माध्यमातून आज ह्या किल्ल्याची सफर आपण करतो आहे. अर्थातच शिवजन्मभूमी असणारी शिवनेरी. थोडक्यात आपण शिवनेरीचा इतिहास जाणून घेऊयात बाळांनो. की सुरुवातीच्या असणाऱ्या महाराष्ट्राच्या ज्या काही राजसत्ता होत्या त्यातली ज्ञात पहिली राजसत्ता ती म्हणजे सातवाहनांची. आणि या सातवाहनांच्या नंतर जी राजसत्ता होती ती म्हणजे राष्ट्रकूट असतील, त्याच्यानंतर यादव असतील. तर अंदाजे राष्ट्रकूट किंवा यादव यांच्या असणाऱ्या काळामध्ये हा किल्ला बांधला गेलेला असावा असा एक अंदाज आहे. नंतरच्या काळामध्ये बहामनी जे राजाचा एक सरदार होता मलिक अहमद यानं हा किल्ला जिंकून घेतला आणि याच मलिक अहमदनं जी निजामशाही आहे याची स्थापना केली. ती नंतरच्या काळामध्ये ते अहमदनगरला गेले आणि त्याच असणाऱ्या निजामशहाचा जो दुसरा निजामशाह आहे ज्याचं नाव बहादूर निजामशाह यानं शहाजी महाराजांचे जे वडील आहेत अर्थातच शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांना जी जहागिरी दिली त्यामध्ये पुणे, सुपे, चाकण आणि शिवनेरी. आणि त्याच वेळेला या निजामशहानी याच्यावरती जो किल्लेदार नेमला तो किल्लेदाराचं नाव आहे विजयराज सिधोजी विश्वासराव. हा या असणाऱ्या किल्ल्याचा किल्लेदार होता. आणि नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला राजमाता जिजाऊ ह्या गर्भावस्थेमध्ये होत्या त्यावेळेला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी छत्रपती शहाजी महाराज यांनी आपल्या पुत्राला छत्रपती बनवायचं आहे या निर्धारानं जो संघर्ष केला त्याचा साक्षीदार म्हणजे हा किल्ला आहे. शहाजी महाराजांनी पूर्वीसुद्धा जवळपास 2 वेळा हा प्रयत्न केला आहे की ही जी असणारी आमची भूमी आहे ही यवनांच्या जोखडातून मुक्त झाली पाहिजे. याचे जे प्रमुख प्रवक्ते आहेत ज्यांनी याची सुरुवात केली ते शहाजी महाराज. आणि शहाजी महाराजांची जो मोठा मुलगा होता त्याचं नाव संभाजी, त्यांचं पण नाव संभाजी. आणि या संभाजी राजांचं जे लग्न आहे ते या किल्ल्यावरती पार पडलं. ते जे विश्वासराव होते जे या किल्ल्याचे किल्लेदार होते त्यांच्या मुलीबरोबर जयंतीबरोबर. त्यामुळं एक नातेसंबंधाचा आधार आणि विश्वासार्हता याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मासाठी नीतीनं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार होणार होतं या दृष्टिकोनातून जिजाऊंच्या असणाऱ्या या संस्काराचा भाग म्हणून नीतीनं हाच किल्ला निवडला. आणि याच किल्ल्याच्या माध्यमातून हा जो भारताचा इतिहास आहे हा इतिहास सुरू झाला. आता आपण या असणाऱ्या दरवाज्यातून पुढे जाणार आहोत. हे आहे महाद्वार. इथून पुढं अशाच प्रकारच्या 7 दरवाज्यांची साखळी इथं आपल्याला बघायला मिळते. हे या असणाऱ्या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे. हा किल्ला इतका मजबूत होता आणि हा किल्लाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मासाठी शहाजी महाराजांनी का निवडला याचं आपल्याला याच्यामध्ये गमक बघायला मिळतं. कारण छत्रपती शिवाजी महाराज एवढे मोठे दुर्गपती होते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना 3 किल्ले कधीही जिंकता आले नाहीत. त्यापैकी एक शिवनेरी किल्ला. एकदा छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरून ज्या वेळेला गेले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय या किल्ल्याला कधीही लागले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच्या पायथ्याशी असणारं जुन्नर हे 3 वेळा लुटलं, खाक केलं. मात्र शिवाजी महाराजांसारख्या एवढ्या दुर्गपतीला सुद्धा हा किल्ला जिंकून घेता आला नाही. हे गम्य आहे शहाजी महाराजांच्या दृष्टिकोनाचं. म्हणजे हा किल्ला इतका दुर्गम्य होता आणि तो शिवाजी महाराजांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कसा काय निवडला जन्मभूमीसाठी याचं हे गमक आहे. त्या दृष्टिकोनातून आपण पुढे जाणार आहोत.
इथं आपण आलो आहे पुढच्या दरवाजावरती. ही 7 दरवाजांची मालिका आहे. कोणताही किल्ला शत्रूला जर जिंकायचा म्हटलं तर त्याचा असणारा दरवाजा ताब्यात घेणं महत्त्वाचं असतं आहे, प्रवेशद्वार. आणि हेच या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे की एवढी प्रवेशद्वारं करून ठेवलेत. 7 प्रवेशद्वार जिंकायला पाहिजेत शत्रूला, तेव्हा हा किल्ला ताब्यात येणार आहे. म्हणजे त्यावेळेला शत्रू बाले किल्ल्यावर जाणार आहे. हे त्याच्या दुर्बलतेचं आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची रचना केलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला या दरवाजावरती एक वैशिष्ट्यपूर्ण रचना दिसते, ते म्हणजे या प्रकारचे असणारे खिळे केलेले आहेत. काय केलं जायचं की जर दरवाजा उघडला नाही तर याच्यावरती हत्तीला आणून धडकवायचं आणि मग दरवाजा उघडला जायचा. मग हे खिळे रोवले की हत्ती आतमध्ये याच्यावरती धडक मारू शकणार नाही. या दृष्टिकोनातून बहुतांश किल्ल्यांच्या दरवाजावरती हे खिळे आणि अशा प्रकारचे अनकुचीदार अशा प्रकारचे खिळे तुम्हाला बघायला मिळतात की जेणेकरून याच्यावरती हत्तीनं धडक मारू नये आणि हा दरवाजा तोडला जाऊ नये. या दृष्टिकोनातून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या प्रकारची रचना दरवाजाची आपल्याला केलेली दिसते. आता इथून पुढं आपण जातोय पुढच्या दरवाजावरती. इथं तुम्हाला या किल्ल्यावरती बघायला मिळते ती शिवछत्रपतींची राजमुद्रा, की जी राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांनी बनवून दिलेली होती. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शहासून शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. आपण छत्रपती शिवाजी महाराज हा प्रामुख्यानं अभ्यासाचा विषय आहे, हा फक्त डोक्यावर घेऊन नाचायचा विषय नाही आहे. तर या दृष्टिकोनातून त्यांची असणारी जी राजमुद्रा आहे ही व्यवस्थित अभ्यासली गेली पाहिजे. आज आपण नेटवर बघतोय की बऱ्याच ठिकाणी ही राजमुद्रा चुकीची लिहिली गेलेली आहे. मात्र या किल्ल्यावरती मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की या किल्ल्यावरची ही राजमुद्रा अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये प्रतिपचंद्र हा जो शब्द आहे हा सलग आहे. मात्र तुम्ही बघा नेटवरती की बऱ्याच ज्या राजमुद्रा आहेत त्याच्यामधला जो वरचा द्र आहे हा द्र खाली आलेला आहे, की जो चुकीचा आहे. की राजमुद्रा हे राजचिन्ह आहे आणि हे चिन्ह याच्यामध्ये थोडा जरी फरक असेल तर ते बदललं जातं. आपण एवढे पण मोठे नाही आहेत की छत्रपती शिवरायांची मुद्रा आपण बदलावी, एवढं मोठं काही कर्तृत्व आपण केलेलं नाही आहे. यासाठी बाळांनो, मित्रांनो, मला आवर्जून अगदी विनंतीपूर्वक सांगायचं आहे की जी खरी राजमुद्रा आहे याच्या संदर्भातले पुरावे आहेत जे असणाऱ्या इथल्या शासकीय पुस्तकामध्ये देखील आहे. ती युवकांनी, इथल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनी, अभ्यासकांनी बरोबर वाचावी, त्याचबरोबर लिहावी आणि जी मुद्रण करतायत त्यांनी देखील ही मुद्रा व्यवस्थित मुद्रित करावी अशी मी विनंती करतो. आपल्याला या किल्ल्यावरती ही जी दिसते ती अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची वास्तू आहे. हा आहे या किल्ल्याचा अंबरखाना. अंबरखाना याचा अर्थ धान्य साठवून ठेवायची जागा. इथं धान्य साठवून ठेवलं जायचं. किल्ला शत्रूपासून लढवण्यासाठी मुख्यत्वे करून ज्या काही गोष्टींची आवश्यकता असते त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पाणी, त्याचबरोबर इथल्या असणाऱ्या सैन्यांना लागणारा धान्य पुरवठा आणि त्याचबरोबर दारुगोळा. तर हे ज्याच्याकडं प्रशस्त, ज्या किल्ल्यावरती भरपूर, त्या प्रमाणात हा किल्ला लढवला जास्त जाऊ शकतो. एका इंग्रज अधिकाऱ्यानं अशी नोंद केली आहे की या असणाऱ्या किल्ल्याचा अंबरखाना म्हणजे धान्य साठवायची जागा ही एवढी प्रशस्त, एवढी मोठी आहे, एवढं धान्य साठवलं जाऊ शकतं कित्येक हजार सैनिकांना कित्येक वर्ष लढवता येईल एवढं धान्य या किल्ल्यामध्ये साठवलं जाऊ शकतं. अशा प्रकारचे अतिशय मोठे, जे खूप कमी किल्ल्यावरती आहेत अशा प्रकारचा अतिशय मोठा अंबरखाना हा किल्ल्यावरती तुम्हाला बघायला मिळतो, की जेणेकरून भरपूर धान्य सामग्री इथं साठवून ठेवली जायची, जेणेकरून हा किल्ला खूप लढवला जायचा. हा जिंकता येणं केवळ अशक्यप्राय होतं. मात्र मित्रांनो, खरोखर दुर्दैव आढळलं आणि जो किल्ला एवढा अभेद्य आहे, शिवछत्रपतींना पण जिंकता आला नाही, तो नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे नातू आहेत म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा शाहू महाराज यांच्या काळामध्ये हा किल्ला मराठीशाहीमध्ये परत आला. आणि नंतरच्या काळामध्ये पेशव्यांच्या काळामध्ये 1818ला जो किल्ला
कित्येक वर्ष लढू शकतो अशा प्रकारचा जाज्वल्य इतिहास होता या किल्ल्याचा. तो इतिहास मोडला गेला आणि खरोखर काही दिवसामध्येच इथल्या असणाऱ्या निष्ठा विकल्या गेल्यामुळं, शिवछत्रपतींचा विचार इथली लोक विसरल्यामुळं पेशवाईच्या काळामध्ये हा किल्ला कित्येक दिवसात इंग्रजांनी जिंकून घेतला आणि हीच मराठेशाहीची शेवट ठरली. या ठिकाणी आपण आलो आहे, हे शिवाई देवीचं मंदिर. इथंच जिजामाता या किल्ल्यावर असताना रोज दर्शनाला येतात आणि याच वेळेला अनेक गोष्टी इथं घडल्या. त्याची साक्षीदार ही शिवाई देवी आहे. खरं तर या किल्ल्याचं नाव हे या शिवाई देवीच्या नावावरूनच शिवनेरी असं ठेवण्यात आलं. मगाशी आपण पाहिलं त्याप्रमाणे शहाजी महाराजांनी जे बंड केलं होतं या दोन शाह्यांच्या विरोधात, आदिलशाही आणि मुघल बादशाच्या विरोधात, ते निजामशाहच्या बाजूने लढत होते आणि हा जो पूर्ण संग्राम आहे हा या भागामध्ये सुरू होता. त्याच वेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली की मोगल आणि आदिलशाह यांची संयुक्त फौज ही शहाजी महाराजांच्या पाठलागावरती होती आणि शहाजी महाराज एक नवीन हिंदवी स्वराज्य उभं करण्याच्या मार्गावरती होते. त्याच वेळेला जिजामाता या गरोदर होत्या आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इथंच ज्यावेळेला जिजामातांना आणण्यात आलं त्यावेळेला दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या. एक, ज्या निजामशहाचे आऊसाहेबांचे वडील लखुजी जाधवराव हे सरदार होते, ते निजामशहाच्या दर्शनासाठी, त्यांना भेटण्यासाठी देवगिरीवरती गेलेले असताना भर दरबारामध्ये जिजामातांच्या सख्ख्या वडिलांना अर्थातच लखुजी जाधवराव व त्यांच्या 3 भावंडांना अक्षरशः कत्तल करून मारण्यात आलं आणि हा घाव जिजामातांना इथंच बसला. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, गोदावरी स्नानाला गेलेली असताना जिजामातांची सख्खी चुलत जाऊ हिचं एका मोगली सरदारानं अपहरण केलं, उचलून नेलं. ही वाताहत हे उघड्या डोळ्यानं इथले असणारे राजे रजवाडे, इथले असणारे रयत, इथले असणारे मोठमोठे सरदार बघत होते. पण हा अत्याचार, अन्याय याला वाचा फोडणारं कुणी नव्हतं आणि ही वेदना ही जिजामातांच्या हृदयामध्ये उमटली होती. आपण महाभारतामध्ये बघितलं की ज्याप्रमाणे श्रीकृष्णानं चक्रव्यूह कसा फोडायचा हे अभिमन्यूला गर्भामध्ये शिकवलं, त्याचप्रमाणे या मानी स्त्रीनं या असणाऱ्या आमच्या शिवछत्रपतींच्या मनामध्ये हे जाज्वल्य देशभक्तीचे विचार, त्याचबरोबर अन्यायाविरुद्धची चीड, त्याचबरोबर इथं असणाऱ्या इथल्या माणसांना स्वतःचा राजा मिळाला पाहिजे या पार्श्वभूमीवरती मला असा पुत्र दे की जो या सगळ्या यौवनांचा उच्छाद मोडून काढेल, असा पुत्र दे की ज्याच्या असणाऱ्या आख्यायिकेने, ज्याच्या पराक्रमानं हे संपूर्ण जग दिपून जाईल. अशा प्रकारची भावना जिजामातांनी याच शिवाई देवीच्या समोर मांडली असेल. याच जिजाऊ माता याच ठिकाणी रोज दर्शनासाठी येत. इथंच जिजामातांनी
इथं आत्मसाक्षाकार झाला असेल, इथंच शिवाई देवीला प्रार्थना केली असेल, इथंच रामायणातल्या गोष्टी वाचल्या असतील, महाभारतातल्या गोष्टी वाचल्या असतील, तो संस्कार गर्भामध्ये इथंच झाला असेल आणि इथंच जो तेज तळपलं, जो असणारा हिंदवी स्वराज्याचा संस्थापक निर्माण झाला, त्याच्या असणारी मूळ पार्श्वभूमी इथं तयार झाली. हेच ते मंदिर मित्रांनो, ज्या मंदिरामध्ये जिजामातांनी हा जो यज्ञ होणार होता याच्या असणाऱ्या समिधा वाहण्यासाठी इथं तयारी केली. आणि ही जी मानी स्त्री होती, यांनी जाज्वल्यानं भरलेला इतिहास कसा उभा राहतो हे साऱ्या जगाला दाखवून दिलं. आणि एक दीपणारा या असणाऱ्या संपूर्ण भारतभूमीला पूर्णपणे मानानं आणि स्थानानं कसं उभं राहायचं हे शिकवणारा इतिहास ज्या मातीतून तयार झाला, हीच ती माती, हीच ती शिवनेरीची भूमी आणि हीच ती शिवाई देवी, की जिच्या आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराजांचा याच किल्ल्यावरती जन्म झाला. आणि म्हणूनच याच देवीच्या नावावरनं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं, शिवाजी. आता आपण याच दरवाजातून पुढं जाऊन जे प्रत्यक्ष जन्मस्थान आहे तिकडं जाऊयात. आम्ही एका बाजूने अवघ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत, ज्यांनी अवघ्या भारताचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला, ज्यांनी या इथल्या साऱ्या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला जगायचं कसं हे शिकवलं, ज्यांनी ज्यांच्या जाज्वल्य इतिहासानं आज मराठ्यांची आन बान शान जगाच्या पाठीवरती उंच झाली, त्या शिवछत्रपतींचं असणारं जन्मस्थान इथं आपण सगळेजण उभे आहोत. मित्रांनो, आपण भाग्यवान आहोत. हीच ती पवित्र भूमी, ज्या भूमीमध्ये शिवछत्रपतींची असणारी जी राजमुद्रा आहे ती उमटली. याच भूमीमध्ये, याच ठिकाणी, याच वास्तूमध्ये शिवछत्रपतींचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630. हाच तो माहोल असेल. विचार करा, ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक असणाऱ्या संतांच्या, इथल्या असणाऱ्या मातीतल्या नीतिमान लोकांच्या असणाऱ्या प्रार्थनेतनं एक युगपुरुष जन्माला आलेला होता. अनेक असणाऱ्या संतांची प्रार्थना इथं फळाला आलेली होती. असा युगप्रवर्तक राजा की ज्यानं आपल्या पराक्रमानं हे सगळं असणारं आसमंत दिपवून टाकलं, ज्यानं जगाच्या पाठीवरती जगायचं कसं हे शिकवलंच, त्याचबरोबर नीतिमत्ता काय असते, न्याय काय असतो, जगासाठी झुंजणं काय असतं, असणाऱ्या इथल्या मातीमध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे उभं राहणं काय असतं हे ज्यांनी या मातीला शिकवलं, त्या असणाऱ्या मातीत हा जो युगपुरुष जन्माला आलो तिथं आपण उभे आहे. क्षणभर आपण तो प्रसंग आठवा, ज्या वेळेला शिवछत्रपतींचा इथं जन्म झाला असेल. आनंदाच्या भरामध्ये इथल्या असणाऱ्या सर्व मावळ्यांनी आनंदोत्सव साजरा केला असेल, साखर वाटली गेली असेल, इथल्या असणाऱ्या या भूमीला सुद्धा आनंद झाला असेल. आजूबाजूच्या सर्व गडकोट्यांवरती एक प्रकारची ऊर्जा तयार झाली असेल. इथला असणारा जो आमच्या अष्टविनायकाचं जे स्थान आहेत त्यांना सुद्धा आनंद झाला असेल, कारण याच शिवछत्रपतींनी इथली असणारी मंदिरं वाचवली, देवता वाचवल्या, इथं असणाऱ्या यवनांचा उच्छाद जो आहे तो बंद केला. हे सगळं करणारं हे युगपुरुषांचं जे जन्मस्थान आहे ते हे आहे. बाळांनो, मला एकच म्हणायचं आहे, ज्या वेळेला या किल्ल्यावरती याल त्यावेळेला शिवछत्रपतींचा जाज्वल्यानं भरलेला इतिहास आठवून बघा.
इथल्या असणाऱ्या मावळ्यांनी आपल्या रक्तातनं घामातनं हे हिंदवी स्वराज्य उभं केलंय. बस ज्या ज्या किल्ल्यावरती जाल त्यावेळेला माझी एकच विनंती आहे, हे किल्ले म्हणजे फक्त दगड विटाचे असणारे ढिगारे नाहीत. ही आमची जाज्वल्य इतिहासानं भावनेनं भरलेली आमची स्फूर्तिस्थान आहेत. हीच आमची तीर्थक्षेत्र आहेत. त्यामुळं हे किल्ले स्वच्छ ठेवा, घाण करू नका, याचं पावित्र्य जपा. पण एकाही किल्ल्यावर शिवछत्रपतींनी स्वतःचं नाव नाही कोरलं. छत्रपती शिवाजी महाराज दुर्ग, त्यांनी त्यांच्या वडिलांचं नाव नाही दिलं का त्या किल्ल्याला. छत्रपती शहाजी महाराज किंवा आपल्या आईचं नाव पण नाही दिलं. मग आम्ही स्वतःला शिवछत्रपतींपेक्षा मोठं समजतो आणि या किल्ल्यांवरती आम्ही आमची नावं लिहितो. नावं तर लिहितोच, त्याचबरोबर आमचा पराक्रम सुद्धा लिहितो. सोबत काय काय नको ती चिन्ह काढतो. ही आमची संस्कृती नाही आहे. या निमित्तानं मला बाळांनो तुम्हाला सगळ्यांना आव्हान करायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज हा फक्त डोक्यावर घेऊन नाचायचा विषय नाही आहे, तर हा विषय आतमध्ये भरवायचा विषय आहे, की जेणेकरून या हिंदुस्थानची आन बान शान परत उभी राहील. आज सगळ्या जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचा जर हिंदुस्थान घडवायचा असेल तर शिवछत्रपतींच्या इतिहासाची आमच्या लेकरांना ती जी कूस आहे ती कूस पुन्हा झाली पाहिजे, जिजाऊ पुन्हा तयार झाली पाहिजे. ते संस्कार इथं याच मातीत पेरले गेलेत. अहो जिजाऊंनी याच मातीमध्ये या असणाऱ्या सगळ्या आयाबायांच्या असणाऱ्या संरक्षणासाठी आईला साकडं घातलं. आमच्या असणाऱ्या जिजामाताच्या आनंदाचा साक्षात्कार ज्या ठिकाणी झाला ती ही भूमी आहे. हीच ती भूमी आहे की ज्या भूमीनं अवघ्या असणाऱ्या जगाला हेवा वाटेल असा इतिहास ज्या शिवछत्रपतींनी घडवला त्या शिवछत्रपतींचा जन्म इथं झालाय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज यशवंत कीर्तिवंत वरवंत सामर्थ्यवंत हिंदवी स्वराज्य संस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक राजा शिवछत्रपती की राजा शिवछत्रपती की राजा शिवछत्रपती की राजा शिवछत्रपती की जय जिजाऊ 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 जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 हर. इथं आपल्याला दिसते ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. हा असणारा बालेकिल्ला, या किल्ल्यावरची जी मुख्य लोक आहेत यांचं असणारं हे निवासस्थान. इथं वेगवेगळे जे तुम्हाला इमारती दिसत आहेत, इथं राजघराण्यातली छोटी छोटी असणारी दालनं होती. इथंच छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना त्यांची जी बालपण आहे 2-3 वर्षाचे असतानापर्यंतचे जे दिवस आहेत इथंच व्यतीत झाले. इथं समोर जो दिसतोय आपल्याला तो बदामी तलाव, हा देखील इथं प्राचीन अशा प्रकारचा तलाव तुम्हाला इथं बघायला मिळतोय. अतिशय सुंदर अशा प्रकारचा परिसर आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची इथं असणाऱ्या ह्या इमारती दिसत आहेत. इथं पूर्वीच्या काळी इथं कारंजे असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इथं मोठा दरबार भरत असणार आहे. हे जे मुख्य ठिकाण आहे, जे इथल्या असणाऱ्या प्रमुखाची बसण्याची जी असणारी दालनं आहेत ती इथं बघायला मिळतात. इकडं पलीकडच्या बाजूला तुम्हाला हमामखाना सुद्धा बघायला मिळतो आहे. त्याचबरोबर स्नानगृह हे सगळं इथं तुम्हाला बघायला मिळतं की हा किल्ल्याचा खूप मुख्य भाग आहे. इथून संपूर्ण किल्ल्यावरती नियंत्रण ठेवलं जायचं. अतिशय सुरक्षित बलदंड अशा प्रकारचा हा किल्ला इथं बघायला मिळतो आहे. आज आपण या सुहासिनी योग ग्रुपच्या मार्फत या असणाऱ्या किल्ल्याचा अभ्यास केला. माझ्या छोट्याशा अभ्यासानं जे काही मला तुम्हाला सांगता येणं शक्य होतं ते मी इथं सांगितलं. मी आपल्या सुहासिनी योग ग्रुपचा तसा आता मी सदस्यच झालो आहे आणि या सर्व मी असणाऱ्या आमच्या योग साधकांचं मी आभार मानतो. विशेष करून प्रवीण बांदकर सर, मी आपला खूप खूप आभारी आहे. हा इतिहास मला पोचवण्याचं माध्यम आपण उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी पुनश्च एकदा आभार मानतो. मी सुद्धा तुमचे आभार मानतो की तुम्ही इतका सुंदर इतिहास आम्हाला सांगताय या किल्ल्यांवरती येऊन.
म्हणजे जे काही तुम्ही माहिती सांगत असता त्यावरून आम्ही विज्युअलाइज करत असतो की खरंच शिवाजी महाराज या गडकिल्ल्यांवरती कसे वावरत असतील आणि कशा त्यांच्या हालचाली असतील आणि कशा पद्धतीने ही स्वराज्याची उभारणी झालेली आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद सर. अगदी 400 वर्षांपूर्वीचा काळ डोळ्यासमोर येऊन जातो तुम्ही सांगत असताना. खूप आनंद होतो आम्हाला आणि अशीच अजून माहिती आम्हाला तुमच्याकडून हवी आहे. आपण पुन्हा पुन्हा भेटत राहा. हो, धन्यवाद.